ग्रामपंचायतींचा क्लोजिंग बॉम्ब. काम अपूर्ण पण बिल दिले पूर्ण. धामणगाव तालुक्यात खळबळ. चौकशी होणार की प्रशासन डोळेझाक करणार? नमस्कार, तुम्ही पाहत आहात संस्कारांचा जनवाद. धामणगाव रेल्वे तालुक्यात सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे ग्रामपंचायतींच्या कार्यकाळाचा शेवट आणि फुटलेला क्लोजिंग बॉम्ब. मुदत संपायला काही तास उरले असताना विकास कामांचा असा काही धडाका लागलाय की नियम आणि कायदे धाब्यावर बसवले गेलेत. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. धामणगाव रेल्वे तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची मुदत या आठवड्यात संपत आहे. काहींची मुदत तर काल परवाच संपली. मात्र जाता जाता खुर्चीचा अर्थपूर्ण वापर करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने संगनमताने एकच धुमाकूळ घातला आहे. मुदत संपण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी लाखो रुपयांच्या कामांच्या निविदा घाईघाईने उरकण्यात आल्या आहेत. हा केवळ विकास आहे की निधी लाटण्याचा प्रताप, असा सवाल आता उपस्थित होत आहे. तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका ग्रामपंचायतीने कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश म्हणजे वर्क ऑर्डर दिला आणि 24 तास उलटायच्या आतच त्या कामाचे बिल कंत्राटदाराच्या खात्यात जमा झालं. काम अजूनही अपूर्ण आहे. मग बिल निघालं कसं? सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकलाय तो त्या महाभाग अभियंत्यावर. काम पूर्ण झालेलं नसताना मोजमाप पुस्तिकेत नोंदी कोणी केल्या? तो अभियंता कोण ज्याने नियमांना केराची टोपली दाखवून कागदोपत्री काम ओके केलं? या क्लोजिंग बॉम्बने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. एकंदरीतच धामणगाव रेल्वे तालुक्यातील या क्लोजिंग बॉम्बचा स्फोट आता झाला असून यात नेमके कोण कोण उद्ध्वस्त होणार? प्रशासकीय चौकशी होणार का की हा भ्रष्टाचार पचवला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच तडकभडक बातम्यांसाठी पाहत रहा संस्कारांचा जनवाद. महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.